ऊसाला प्रति टन 3,650 रुपये FRP शेतकऱ्यांना देऊन तोडणी ओढणी साखर कारखान्यांनी द्यावी, शेतकरी संघटनेची मागणी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने यंदाच्या साखर हंगाम 2026 ते 2027 साठी ऊसाची वाजवी आणि किफायतशीर किंमत FRP टनाला 3,650 रुपये 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली. 10.25% साखर उतार्यावर आधारित हा दर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी टनाला 3,550 रुपये दर देण्यात आला होता. त्यात यंदा 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पण सरळ आधारभूत किंमत 3,650 प्रतिटनास देऊन तोडणी ओढणी साखर कारखाना प्रशासनाने देण्याची मागणी जय किसान शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी व रयत संघटनेचे नेते रमेश पाटील व कार्याध्यक्ष शीतल बागे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पुढे संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, नवीन दर 10.25% साखर उतार्यावर आधारित असून त्यापेक्षा प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.56 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन दिलं जाणार आहे. वाढलेली महागाई व खतामुळे शेतकऱ्यांना शेती करणं मुश्किल झालं आहे. वाढलेला उत्पादन खर्च हा प्रति टनाला 2 ते 3 हजार येत असल्याने केवळ 500 ते 600 रुपयांवर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे हा केंद्र सरकारचा दर शेतकरी संघटनेला अमान्य असून सरळ प्रति टनाला 3,650 रुपये टन ऊसाला शासनाने देऊन तोडणी ओढणी प्रत्येक साखर कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवून त्यांना जगण्याची उमेद निर्माण करून द्यावी, असे शेवटी सांगून आमच्या मागण्या मान्य न केल्यास कर्नाटक राज्य रयत संघटना अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व जय किसान शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शिवकुंडा पाटील, शीतल वैंगुडे, शिवकुंडा पाटील सर, रामू मतिवाडे, अशोक गुदगते, मनोज कोप्पण्णावर, बापू हंपण्णावर, सिद्धार्थ नाईक, हनुमंत उप्पार, कुमार नाईक, संजय माळी, राजू पाटील, जितेंद्र टाकळे, अनिल पाटील इत्यादी उपस्थित होते. भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. केंद्र शासन यावर्षी 2026-27 पहिले उचल 3,750 रुपये जाहीर केलेलं आहे. ते जाहीर केल्यात तरी पण हे दर शेतकऱ्यांना परवडणार नाही. म्हणून मी या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व आमचे जे शेतकरी संघटना जय किसान शेतकरी संघटना ग्रुपच्या वतीने सरकारला एक विनंती करतो की आपण जे 3,750 रुपये पहिले उचल जाहीर केल्याचा हे शेतकऱ्यांनी जरा परवडायचं असेल तर आपण HNT तोडणी वाटणी हे कारखान्यांनी करावं, मग हे दर द्यायला पाहिजे, मग शेतकऱ्यांना परवडत आहे. कारण आता खताचा दर वाढलेला आहे, तसेच डिझेल वाढल्यामुळे ट्रॅक्टर दर, नांगराचे दर वाढलेले आहेत, मजुरांचा दर वाढलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना जरा परवडणारा असेल, किमान शेतकऱ्याला दर जरा ऊसाचे योग्य रास्त भाव पाहिजे असेल तर 5 रुपये दर मिळाला पाहिजे, तरच बंधून परवडते. म्हणून आता मी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब व आमचे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी त्यांनी मिटिंगला बोलवतील त्यावेळी ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी मिटिंगला उपस्थित राहून हे 3,750 जो केंद्र शासनाने दर दिलेला आहे हे अमान्य असून तिथनं पुढं HNT म्हणजे तोडणी वाढणी कारखान्यांनी स्वतः करावं व किमान 3,750 आपण जाहीर केलेला दर द्यावा, असे मी या आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कळवतो आणि इथं संपूर्ण धन्यवाद. ಇವತ್ತು ಈ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದೆವು. ಈ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರಮೇಶಣ್ಣ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜೀವಣ್ಣ ಮಾಳಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರವು ಕಬ್ಬಿನ FRP ರೇಟವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದೆ. ಅದು 3,650-65 ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ. ಅದು ನಾವು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಮಾನ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತ ಗೊಬ್ಬರ ರೇಟ 3,000 ಗೊಬ್ಬರ ರೇಟ 300ರಿಂದ 400 ರೂಪಾಯಿ ರೇಟ್ ವಾಡಾಗಿದ್ದೈತಿ. ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಟನ್ನಿಗೆ ಕಬ್ಬಿಗೆ ಖರ್ಚು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 1800 ಮಾಡಿದರು.
ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅಕ್ಷಯಶಃ ರೈತರದ ಕಬ್ಬಿನ ಒಂದು ಟನ್ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ 3,200 3,300 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಬರ್ತೈತಿ. ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಇದು ಮಾನ್ಯ ಇಲ್ಲ. ಇನ್ನಾಗಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವರ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿನಾಥ್ ಆಯೋಗದ ಪ್ರಕಾರ 1.5 ಪಟ್ಟು ವಾರ್ಡ್ ಆಗ್ಬೇಕಂತೆ ಸ್ವಾಮಿನಾಥ್ ಆಯೋಗ ಐತಿ. ಆ ನಮೂನೆ ಆಗ್ಬೇಕಂತೆ ಈ ಸಭೆಯಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ರೈತ ಸಂಘ ಮುಖಂಡರಾದಂಥ ಚಿನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ತಿಪ್ಪಾನಿ ತಾಲೂಕಿನ ರೈತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದಂಥ ಕಬ್ಬಿನ ದರ ಅದು ವಿರೋಧವಾಗಿ ಮಾಡಿ ಇದು ನಮಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಂಗಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಮ್ಗೆ ರೇಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಮಿನಿಮಮ್ 4,500 ರೇಟ್ ಕೊಡಬೇಕು. ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಕಡೆಯಿಂದ ಚರ್ಚೆ ಮಾಡಕತ್ತಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರು. ಈಗ ನಾವು 3,650 ರೂಪಾಯಿ ಅಮಾನ್ಯತಿ, ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಂದ ನಮ್ಗೆ ರೊಕ್ಕ ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಲಾಗೋಡ್ ರೇಟ್ ಓಡಿಸಿದ್ರು, ಡೀಸೆಲ್ ರೇಟ್ ಓಡಿಸಿದ್ವಿ, ಆಮೇಲೆ ಅದರಿಂದ ರೈತರದ್ದು ಪಗಾರ ಓಡಿಸಿದ್ದು. ಅದರಿಂದ ಇದು 3,650 ರೂಪಾಯಿ ದರ ಐತಿ. ಇದು ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ದರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡಕತ್ತಿದ್ದೆವು ಮತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ನಮಸ್ಕಾರ.